सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, बंधू, सहकारी वर्ग आणि आजचे गोड व्यक्तिमत्व सेवापूर्ती सोहळा साजरा ज्यांचा होणार आहे असे श्री बारोकर सर, तसेच सर्व मित्र परिवार आणि त्यांचे नातेवाईक, उपस्थित पालक वर्ग. आज बारोकर सरांचा सेवापूर्ती सोहळा. आजचा क्षण शब्दात व्यक्त करणं खरोखरच कठीण आहे, कारण आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा सेवापूर्ती सोहळा साजरा करत आहोत ज्यांनी केवळ शाळा चालवली नाही तर अनेक पिढ्या घडवल्या. त्यांना निरोप देताना मनात गुरगुर तर आहे, पण आनंद याचा आहे की आता सरांना विश्रांती भेटेल. आज पहिल्यांदा सर व्यासपीठावर बसले. सेवा 32 वर्ष झाली, पण 32 वर्षाच्या या सेवामध्ये सर एकदा सुद्धा व्यासपीठावर, स्टेजवर, खुर्चीवर कधीच बसले नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर कार्यक्रमाचं अगदी टेन्शन घ्यायचे आणि कसा कार्यक्रम व्यवस्थित होईल याच्याकडे सरांचं लक्ष असायचं. एक मुख्याध्यापक म्हणून ते कधीच या खुर्चीमध्ये स्थानापन्न झाले नाही. आज खुर्चीवर बसले असताना देखील त्यांना राहवत नाहीये. मधून मधून सुद्धा ते पुन्हा कार्यक्रमाचं मार्गदर्शन करतायत. बारोकर सर म्हणजे शिस्त, अष्टपैलूपणा, सभ्यतेचा आदर्श, नीरस नेतृत्व आणि आज छोट्याशा या शाळेचं खूप मोठ्या अशा वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे. सरांच्या या यशामागे फक्त एका व्यक्तीचे कष्ट नाहीत, तर त्यांच्या चुलत्यांचा म्हणजेच आबांचा फार मोठा त्याग आहे, पाठिंबा आहे. आबांनी दिलेला आधार, आबांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यांचा विश्वास यामुळे सर आज निर्भीडपणे, आत्मविश्वासाने या शाळेला नावारूपाला आणू शकले. त्यांच्यावर आधारित एक कविता सरांनी रचली आहे. ही कविता या ठिकाणी मी वाचन करत आहे. आबा भाकरीला मिळवता आबांचा जीव कासावीस व्हायचा. अंगातून पाझरलेला घाम अंगातील फाटक्या कोपरीत मिसळून जायचा. भूक नावाची अवदसा पोरांच्या पोटात थया नाचायची. आबांच्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची. भाकरीला मिळवण्यासाठी आबा जीवापाड कष्ट करायचे. हात जोडून तुम्हाला सांगतो, वाट इमानदारीची धरायचे. आज आबांच्या कृपेने टोपल्यात आरामात विसावलेली भाकरी पाहून आबांच्या प्रयत्नाला मनातून सुकावले आहे. वचन देतो ग भाकरी, तुला कधीच विसरणार नाही. आजचा रुबाब दाखवून आबांच्या कष्टांना कधीच विसरणार नाही. अशी ही बारोकर सरांनी त्यांच्या सुत्यांच्या म्हणजे बाळू सरांच्या वडिलांवर केलेली ही कविता होती. अविस्मरणीय आठवणींचा सोबत घेऊन आज बारोकर सर सेवानिवृत्त होत आहेत. कृतज्ञतेचा हा सोहळा साजरा करत असताना तन मन धन लावून त्यांनी कार्य केले. सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व, विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता या साऱ्या गोष्टी शिक्षकांना आदर्श घेऊन जाणार आहेत. मला आठवते, मी या शाळेत ज्यावेळेस आले त्यावेळेस ही शाळा नुकतीच खोलली होती. 10x10च्या खोलीमध्ये सुरू झालेली शाळा. या शाळेची पहिली विद्यार्थिनी म्हणजे माझी बहीण रेश्मा रोडे आणि मीच या शाळेची पहिली पालक. कारण आई वडील नसल्याने माझ्या बहिणीचं ऍडमिशन करण्यासाठी मला या ठिकाणी यावे लागले. माझ्या बहिणीचं मी या ठिकाणी ऍडमिशन केले. तिला डबा देण्यासाठी दररोज शाळेमध्ये यायचे. त्यांचं अध्यापन चालू असायचं. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी, त्याही त्या वर्ग, बालवाडीचा वर्ग आणि पहिलीचा वर्ग असं दोघं मिळून ही शाळा चालवायचे. त्यानंतर एक दिवस शिक्षक दिन चालू होता आणि शिक्षक दिनाला मी सहज डबा द्यायला आल्यानंतर मी त्या कार्यक्रमाला सरांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी बसा. आणि बसल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो कार्यक्रम आहे अतिशय छान पद्धतीने त्याचा आनंद मी घेतला. अगदी प्रमुख पाहुणे म्हणून एक मी विद्यार्थिनीच होते. त्यावेळेस D.Ed माझं चालू होतं, विद्यार्थिनी होते आणि सरांनी मला त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर बसण्याची संधी दिली. मी तो कार्यक्रम पाहिला.
अगदी भारावून गेले आणि भाषण झाल्याबरोबर सरांनी कार्यक्रम संपल्याबरोबर मला एक विनंती केली की आमच्या शाळेमध्ये शिक्षका आता कमतरता आहे, तर तुमचं D.Ed पूर्ण झालंय तर तुम्ही आमच्या शाळेमध्ये येता का? आणि त्याच ठिकाणी रिझल्ट लागलेला नसताना देखील सरांनी मला या शाळेमध्ये कामाला ठेवले. तिथून माझा या शाळेत शिक्षिका म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर काही दिवसांनी 1 वर्ष गेल्यानंतर माझं लग्न झालं आणि मला मुलगी झाली. 2 महिन्याची मुलगी होती. त्यावेळेस नुकतेच शाळेला अनुदान आले आणि नवीन शिक्षक भरती करणार. जुने शिक्षक त्यावेळेस D.Ed नको होते, म्हणजे जे D.Ed झालेले शिक्षक होते ते ठेवायचे होते आणि म्हणून मला वाटलं आता मलाही सरांनी काढून टाकलं आणि म्हणून मी नोकरी शोधायला सुरुवात केली. तर त्यावेळेस जेव्हा सरांना कळलं की बाई नोकरी शोधतायत, सर स्वतः घरी आले आणि म्हणाले, बाई तुमच्यासारख्या चांगल्या शिक्षकांना आम्ही का गमावू? तुम्ही आणि ताडगे मॅडम या शाळेत राहणार आहात आणि दोघींना पुन्हा आम्हाला नोकरीवर ठेवून आमची सेवा आम्ही पुढे कार्यरत ठेवली. सरांनी आम्हाला, मी कधीच व्यासपीठावर बोलले नव्हते, पण सरांनी मला या शाळेत जवळ 10 ते 12 वर्ष मी सांस्कृतिक विभाग स्वीकारला. सरांनी मला बोलण्याची संधी दिली, कार्यक्रमामध्ये अनेक कौशल्य दाखवण्याची संधी दिली, जे मी कधी माझ्या शालेय जीवनात कधीच केलं नव्हतं. कधी नृत्य केलं नव्हतं, कधी गायन केलं नव्हतं, कधी भाषण केलं नव्हतं. पण सरांनी मला घडवलं. या ठिकाणी बोलण्याची कला असेल, गाण्याची कला असेल, हे गुण सरांनी ओळखून मला एक चांगला शिक्षक घडवण्यासाठी त्यांनी गुरु म्हणून खूप मोठं कार्य केलेलं आहे. सरांनी आमच्याकडून तोंडी गाणी असतील किंवा या ठिकाणी सरांनी अक्षरशः विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षक, म्हणजे त्यांच्या गावाला, पडवी गावाला आमचा 10वीचा वर्ग सहलीला न्यायचा आणि हुरडा पार्टी असेल किंवा तिथं शेतातलं जे प्रत्यक्ष दर्शन असेल, याचं ज्ञान स्वतः प्रत्यक्ष गावाला विद्यार्थ्यांना घेऊन जायचे आणि त्याबरोबर शिक्षकांनाही घेऊन जायचे आणि प्रत्यक्ष अनुभव सर आम्हाला या हुरड्याचा असेल किंवा शेतातल्या कामांचा असेल तो प्रत्यक्ष शिक्षण अनुभवातनं देखील सर द्यायचे. सरांची नेहमी तळमळ असायची की विद्यार्थी माझा घडला पाहिजे, त्याचबरोबर माझा शिक्षकही घडला पाहिजे. सरांनी, आता तुम्हाला मी सांगितलं की अनमॅरिड पासून माझी सेवा सुरू झाली आणि आज मी आजी झाले इथपर्यंत प्रवास या सरांच्या हाताखाली माझा घडलेला आहे. सरांनी माझ्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या. अक्षरशः मला असं वाटलं की आत्महत्या करावी काय, इथपर्यंत माझे विचार जात होते. परंतु सर शाळेत आल्याबरोबर पहिले डोक्यातले विचार बाहेर काढण्यासाठी बोलायचे, मनातले जे काही असेल ते आमच्यातलं काढून घ्यायचे, मन रिकामं करून टाकायचे आणि त्याचबरोबर प्रसन्न मनाने आम्ही वर्गावर जायचो. आज जी नोकरी आहे ती केवळ बारावकर सरांमुळे आहे आणि म्हणूनच एवढा पाठीराखा भाऊ प्रत्येकाच्या आयुष्यात मिळावा, कारण आज जे आहे ते सगळं बारावकर सरांमुळे आहे. आज जी घडली ते बारावकर सरांमुळे आणि नोकरी सुद्धा बारावकर सरांमुळेच आहे. शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटेल, निडर नेतृत्व शिस्तीची शान, निडर नेतृत्व शिस्तीची शान, अष्टपैली व्यक्तिमत्व महान. बारावकर सर तुमचा आदर्श राहील आमच्यासाठी कायम प्रेरणास्थान, कायम प्रेरणास्थान. सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे राहिलेली सर्व स्वप्न पूर्ण होत त्यांना पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.